या बातमीचे प्रायोजक हाँगकाँग चायनीज आणि फॅमिली रेस्टॉरंट. एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता होडगी रोड, विमानतळ समोर, कुमठे कॉर्नर, सोलापूर. दक्षिण सोलापूर जिल्ह्यातील तांदूळवाडी तालुक्यात एक गंभीर प्रकरण समोर आलं आहे. येथील शिवशक्ती प्राकृतिक चिकित्सालयावर बोगस वैद्यकीय व्यवसाय चालवण्याचा गंभीर आरोप असून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या विरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. चला जाणून घेऊया या प्रकरणाची सविस्तर माहिती. हातभार करा, हातभार करा, कुंभार डॉक्टरला हातभार करा, हातभार करा, हातभार करा, कुंभार डॉक्टरला हातभार करा. जय भीम, जय भीम. दक्षिण सोलापूरच्या तांदूळवाडी तालुक्यातील शिवशक्ती प्राकृतिक चिकित्सालयाचे चालक मल्लिकार्जुन भीमाशंकर कुंभार यांच्यावर बोगस वैद्यकीय व्यवसायाचा आरोप आहे. सन 2024 मध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यांच्या कन्या अर्चना मल्लिकार्जुन कुंभार BHMS यांच्यावरही ॲलोपॅथी उपचार करताना आढळल्याने 2025 मध्ये भारतीय न्याय संहिता अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल झाले आहे. या प्रकरणात 24 नोव्हेंबर 2025 रोजी पोलिसांच्या धाडसत्रात संबंधित रुग्णालयात ओमिनी व्हॅनमध्ये होमिओपॅथी औषधे लपवून विक्री करताना पकडले गेले होते. मात्र FIR मध्ये या घटनेचा कुठेही उल्लेख नसल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर शहर उपाध्यक्ष रोहित शामराव लालसरे यांनी केला आहे. दक्षिण सोलापूर या ठिकाणी शिवशक्ती प्राकृतिक चिकित्सालय येथे बोगस डॉक्टर मल्लिकार्जुन कुंभार व त्यांची कन्या अर्चना कुंभार ह्या बोगस वैद्यकीय व्यवसाय करत असताना 2024 या वर्षी मल्लिकार्जुन कुंभार यांच्यावर गुन्हा दाखल केलेला होता आणि 2025 नंतर ना अर्चना कुंभार यांच्यावर गुन्हा दाखल केला. परंतु हे दोन्ही गुन्हे दाखल करून देखील अद्यापर्यंत ते चिकित्सालय चालूच आहे आणि त्या चिकित्सालयाच्या नावाखाली ते अर्धांगवायू, कॅन्सर, एड्स यासारख्या गंभीर आजारावर उपचार केला जातो असा भ्रामक प्रचार करून लोकांची आणि रुग्णांची फसवणूक केली जाते. याच अनुषंगाने आम्ही आज धरणे आंदोलन ठेवलेलं आहे. पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभाग हे निष्क्रिय ठरलेले आहेत. ते त्यांना पाठीशी घालण्याचं काम करत आहेत. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी तुमच्या माध्यमातून या समस्त नागरिकांना व रुग्णांना आश्वासन देत आहोत की जर हे मल्लिकार्जुन कुंभार आणि त्यांची कन्या आणि त्यांचं पूर्ण कुटुंब हे जर बोगस व्यवसाय बंद केले नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या स्टाईलने त्यांना त्यांचं जे चिकित्सालय आहे ते आम्ही बंद करू. त्यांना यामुळे या प्रकरणात दाट शंका निर्माण झाली असून योग्य चौकशी आणि कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. सदर चिकित्सालयात गुन्हे दाखल असूनही बोगस वैद्यकीय व्यवसाय सुरू असल्याने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शहरातील पूनम गेट येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आलंय. लवकरात लवकर चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष प्रशांत गोणेवार, शहर उपाध्यक्ष रोहित लालसरे, शहर महासचिव संजय हरिजन विरोध इंगळे, युवा नेते विक्रम गायकवाड, मध्य उमेदवार श्रीनिवास संगीपांग, समर्थ वाघमारे, संजय सुरवशे, विवेकानंद वाघमारे, संभाजी मसलखाम, शशिकांत वाघमारे, अरुण लालसरे, राज भडकुंभे, राजपाल निकंबे, सिद्धार्थ गायकवाड, संतोष शिंगे, हबीब शेख, कार्तिक कांबळे, तुळशीदास लालसरे, अमर डुरके, सिद्धू कोळी, खाजा कांबळे, गौतम धापडे, विजयानंद उघडे, प्रफुल्ल दुपारगुडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रशासनाकडून या प्रकरणाची तातडीने चौकशी व्हावी आणि जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अधिक अपडेटसाठी आपणासोबत जोडलेले रहा. धन्यवाद. या आरोग्य विभागाकडून किंवा पोलीस प्रशासनाकडून होईना ते जे काम ते आम्ही करू असं आम्ही तुमच्या माध्यमातून सांगतो. जय भीम. माझ्याकडे सगळे व्हिडिओ फुटेज आहेत. त्यांनी व्यवसाय करत असलेले, त्या रुग्णांना धोकादायक पद्धतीने उपचार करत असलेले सर्व व्हिडिओ फुटेज माझ्याकडे आहेत. दोन गुन्हे दाखल झाले आहेत. FIR कॉपीज आहेत, तुम्हाला देऊ शकतो मी ते. 2024 ला 26 ऑक्टोबर 2024 रोजी मल्लिकार्जुन भीमाशंकर कुंभार यांच्यावर धाड टाकून 29 ऑक्टोबरला त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि दुसऱ्या वर्षी म्हणजे 2025 रोजी 24 नोव्हेंबर 2025 ला त्यांच्यावर धाड टाकली व त्याच दवाखान्यावर धाड टाकून 27 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांच्यावर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला आहे. काय नाही अटक नाही. त्यांना डॉक्टर साहेब या फक्त सही करून जावा असं तालुका पोलीस स्टेशनचे PI असं सांगून त्यांना म्हणजे आदरानं बोलवून सांगितल्यावर ते दवाखाना कसं बंद करतील हे तुम्ही सांगा. त्यांच्याकडे BHMS पदवी आहे म्हणून सांगतात.
त्या अर्चना कुंभार यांच्याकडे आणि मल्लिकार्जुन कुंभार यांच्याकडे कुठलीच पदवी नाही, परंतु ते ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करत असताना आढळून आलेले आहेत. ॲलोपॅथीची प्रॅक्टिस आधी आणखीन करत आहेत. तरी मी तुमच्या माध्यमातून सांगतो की ते त्वरित हे थांबवावं, अन्यथा आता आम्ही ही शेवटची लढाई आहे आणि ही शेवटची लढाई आम्ही वंचित बहुजन आघाडी ही जिंकल्याशिवाय राहणार नाही आणि रुग्णांचे जी जीवाशी खेळ होत आहे ते आम्ही थांबवल्याशिवाय गप्प बसणार नाही. हे तुम्ही संबंधित विभागाला कळवलं नाही का? कळवलंय ते काय होतं? त्यांचं म्हणणं काय आहे की आम्ही 2 गुन्हे दाखल केलेले आहे, तर आता आम्ही काय करू शकत नाही, कारण 2 गुन्हे दाखल झाले, आता आमचं आता बाद झालं, आता त्यांच्याच मागं कुठपर्यंत लागायचं. अरे परंतु आमचं म्हणणं असं आहे की जर ते गुन्हे दाखल होऊन जर गप बसत नसतील, ते त्यांचा व्यवसाय चालू ठेवत असतील, तर त्यांच्यावर जाब बसवण्यासाठी त्यांना धडा शिकवण्यासाठी तुम्ही ते चिकित्सालय कायमस्वरूपी बंद करावं अशी आमची मागणी आहे.